श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीबद्दल माहिती बघणार आहोत। आषाढी एकादशी कधी आहे, मुहूर्त, शुभयोग आणि पूजाविधी, त्याबरोबर उपाय आणि काही आपल्याला उपायसुद्धा करायचे, तर त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। वर्षभरातील 24 एकादशामध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे, कारण की यावर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी 4 शुभयोग तयार होत आहे। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात। या काळात सर्व शुभ कार्य थांबतात। भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात। चातुर्मासात सर्व देवे झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हाती येते असं म्हणतात। महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते। या एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचे विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषयसुद्धा ठरतो। देवशयनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते। त्याच कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि पापांचा नाशसुद्धा होतो अशी मान्यता आहे। देवशयनी एकादशीची तारीख, मुहूर्त, उपवासाची वेळ आणि उपासना पद्धत आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आषाढी एकादशी कधी आहे? आषाढ शुक्ल एकादशी 16 जुलै रोजी रात्री 8:33 सुरू होते आणि ती 17 जुलै रोजी रात्री 9:02 समाप्त होणार। उदय तिथीनुसार देवशयनी एकादशीचे व्रत बुधवारी 17 जुलै रोजी करण्यात येणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात, त्यामुळे 4 महिने कोणतेही शुभकार्य होत नाही। या काळात विवाह, मुंडन, गृहप्रवेश इत्यादी शुभकार्य थांबवले जातात। उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे? उपवास आपल्याला गुरुवारी 18 जुलै रोजी उपवास सोडायचा आहे। देवशयनी एकादशीला शुभ संयोग जोडून आलेला आहे, ते बघू आपण। बुधवार 17 जुलैला देवशयनी एकादशीला ब्रह्ममुहूर्तापासून पूजा करता येईल। त्या दिवशी सकाळपासून सर्वार्थ सिद्धियोग तयार झालेला आहे, त्यात केलेले कार्य यशस्वी होतील। देवशयनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग, अमृतसिद्धियोग, शुभयोग आणि शुक्लयोग तयार होतात। हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात। उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रही आहे। आषाढी एकादशीची पूजा कशी करायची? स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी, गणेशाला नमस्कार करावा, पंचामृतसह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करा। त्यानंतर पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करायचे आहे। देवघरात तुपाचा दिवा लावावा, श्री विष्णू चालीसाचे पाठ करावे, भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी, दान धर्म आणि अन्नदान करा। शेवटी क्षमा प्रार्थना करायची आहे। या एकादशी निमित्त पंढरपूर यात्रा असते। सर्व मंदिरात तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात खास आकर्षक सजावट सुद्धा केली जाते। मोठ्या भक्तिभावाने पूजापाठ केली जाते। ब्रह्ममुहूर्तापासून भाविक भक्तीत लीन होऊन जात असतात। एकादशीचा दिवस हा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेच्या पूजेचा दिवस सुद्धा आहे। या दिवशी तुळशी माता व्रत देखील केले जाते। तुळशीसमोर तुपाचा दिवा अर्पण करावे, तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावा, त्यामुळे तुळशी माता प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या आशीर्वादाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल। उसाच्या रसाने तुळशीच्या रोपावर अभिषेक करू शकतो, हे करणे सुद्धा शुभ मानले जाते। गुरुवार आणि शुक्रवारी गाईचे कच्चे दूध तुळशीला अर्पण करणे देखील शुभ मानलं जातं। सवासण्याला काही साहित्यसुद्धा आपण देऊ शकतो। तुळशीला सवासण साहित्य देखील अर्पण केले जाते। त्यांना चुनरी झाकून हळद, कुंकू आणि गंध अर्पण करावे। या दिवशी जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता तेव्हा ते पाणी काही तास तांब्याच्या भांड्यात ठेवा, त्यात थोडी हळद मिसळून ते पाणी अर्पण करावे। झाडावर कच्चे दूध किंवा उसाचा रस लागल्यास पाणी अर्पण करून काढून टाकावे। रविवारी आणि एकादशीला तुळशीला काही अर्पण करू नये, तुम्ही फक्त दिवे दान करू शकता, कारण माता तुळशी या दिवशी व्रत ठेवते।
खरमासाच्या दिवसात तुम्ही पाणी देऊ शकता, पण इतर कोणत्याही प्रकारची वस्तू देऊ नका. जर तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तुमच्या घरात धनसमृद्धी वाढवायचा विचार करत असाल तर तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्या आणि रोज तिची पूजा करा. पूजा करताना किंवा काहीही अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करा. आषाढी एकादशीची आपण एक पौराणिक कथा बघणार आहोत. फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांदता होऊन गेला. तो अतिशय न्याही, गुणी, प्रजेची काळजी घेणारा होता. सुखसमृद्धीपूर्ण अशा त्यांच्या राज्यात एकदा 3 वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्य एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. पद्य एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. राजाने हे व्रत मनोभावे केले. त्या योगे वरुण राजाने कृपा केली. योग्य वेळी हवी तशी पर्जन्यवृष्टी झाली. मांधात्याच्या राजाला पुन्हा सुखसमृद्धीचे आणि आनंदाचे दिवस प्राप्त झाले. मांधाता राजा जशी कृपादृष्टी झाली तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदाने समाधाने न्याहून टाकावे अशी प्रार्थना केली. आजच्या व्हिडिओची माहिती ही धार्मिक आधारावरती आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. माहिती नक्कीच आवडली तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना नक्कीच शेअर करा. आणि व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.